नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संदीप गोले. संदीप प्याज बियाणं प्लॉट या क्षेत्रामध्ये आज आपण उभा आहोत. सांगण्यात तात्पर्य एवढं आहे याच्यामध्ये की पाणी व्यवस्थापनाला गोड कांद्यामध्ये एक वेगळं महत्त्व आहे. आता ह्या प्लॉटची लागण केल्यावरती 21-22 तारखेला आमचा 21 ते 22 नोव्हेंबरला ह्या कांद्याची आमची गोड कांद्याची लागण झाली. त्यानंतर ठिबक सिंचनच्या माध्यमातून ह्या प्लॉटात 24 तारखेला आमचं पाणी बसलं. म्हणजे आज 16 डिसेंबर आहे. जवळ आसपास 20 ते 22 दिवस झाले ह्या प्लॉटला परत आंबवणी दिलेले गेले नाहीये. जर शेतकरी वर्गाने लवकर आंबवून द्यायचा प्रयत्न केला तर पीळ रोग असतील, बुरशी असतील, ह्या जास्त डेव्हलप होतात. त्याच्यामुळं गोड कांद्याला आंबवणी ही 25व्या दिवशी दिली तर तिथनं पुढच्या कालखंडामध्ये कांद्याला कुठलाही जास्त प्रमाणात रोग पडत नाही. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा पडतो की गोड कांद्याला आंबवणी उशिरा का? तर गोड कांदा हा ज्यावेळेस उगवतो तो कांद्यातल्या रसावरती उगवत असतो आणि रस जोपर्यंत चांगल्या प्रकारे त्या कांद्यामध्ये आहे तोपर्यंत त्याला कुठल्याही पाण्याची गरज पडत नाही. आपण जर ठिबक सिंचन असेल किंवा पाटपाणी असेल याच्या माध्यमातून जर आपण जास्त पाणी द्यायचा प्रयत्न केला तर पीळ रोगासारखी लक्षणं ही तुमच्या गोड कांद्यामध्ये दिसू लागतात. जमीन जर मुरमाड असेल तर 20व्या दिवशी, मध्यम प्रतीचा असेल तर 20 ते 22व्या दिवशी आणि जमीन जर काळे असेल तर 25व्या दिवशी हे गोड कांद्याला आंबवणी, म्हणजे आपण पहिलं पाणी म्हणतो ते आणि दुसरं पाणी आपण त्याला आंबवणी म्हणतो, ती आंबवणी डीप सॉइल मध्ये 25व्या दिवशी दिली चांगल्या प्रकारचं पहिलं लहान पाण्यापासून अवस्था जी असते कांद्याची ही चांगली होऊ शकते. धन्यवाद.